नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्या सर्वांचं पुन्हा आपल्या माझी माहिती या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो। मित्रांनो, शेतकरी बांधवांसाठी एक अतिशय महत्त्वपूर्ण माहिती समोर आलेली आहे। मित्रांनो, राज्याचे कृषी मंत्री यांनी थेट आता मुख्यमंत्र्यांनाच सवाल केलेला आहे। काय सवाल केलेला आहे आपण समजून घेऊयात। मित्रांनो, कृषी विभागाला 5,000 कोटी द्या, अन्यथा शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल। कृषी मंत्र्यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र। आश्वासनांची पूर्तता झाली नाही तर शेतकऱ्यांच्या रोषाला आपल्याला सामोरे जावे लागेल। त्यामुळे तुम्ही कृषी विभागाला 5,000 कोटी रुपये द्या, असं आता आवाहनच कृषी मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना केलेलं आहे। मुख्यमंत्री याच्यावरती काय चर्चा करतात, मुख्यमंत्री याच्यावरती काय उत्तर देतात आणि शेतकऱ्यांना कशा प्रकारे दिलासा देतात, संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊयात। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा शेतकरी मित्रांनो। अर्ध्यावरती हा व्हिडिओ सोडून गेलात तर ही अपूर्ण माहिती तुमच्यासाठी नुकसानदायक सुद्धा ठरू शकते। तर चला जास्त वेळ न घेता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। शेतकरी मित्रांनो, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी कृषी समृद्धी योजनेची घोषणा केली, पण त्यांची पूर्तता होत नाही। या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी 5,000 कोटी रुपयांची गरज आहे। त्यामुळे पुरवणी मागण्यांद्वारे जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देण्याची मागणी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या पत्रात केली आहे। नवीन पीक विमा योजना घोषित करताना राज्य सरकारच्या होणाऱ्या बचतीमधून शेती भांडवली गुंतवणुकीसाठी दरवर्षी 5,000 कोटी रुपये देण्याचे आश्वासन शासनाने शेतकऱ्यांना दिलेले आहे। जुनी पीक विमा योजना रद्द करताना बचतीचे पैसे शेतकऱ्यांना कृषी समृद्धी योजनेतून देण्यात येतील, असे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आणि मी स्वतः कृषी मंत्री या नात्याने जाहीर भाषणांद्वारे शेतकऱ्यांना दिले होते। याची आठवण कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी मुख्यमंत्र्यांना या पत्राद्वारे करून दिली आहे। यावर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे नुकसान झाले आहे। अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या विविध योजनांच्या अंतर्गत जास्तीत जास्त लाभ देणे आवश्यक आहे। कृषी विभागाला विविध योजनांसाठी भरीव निधी उपलब्ध करून न दिल्यास शेतकऱ्यांना तीव्र रोषाला सामोरे जावे लागणार आहे। त्यामुळे यांचा संपूर्ण विचार करता कृषी विभागाला जास्त निधी उपलब्ध करून देण्याची मागणी दत्तात्रय भरणे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे। मित्रांनो, माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। मित्रांनो, आता कृषी मंत्री थेट यांनी मुख्यमंत्र्यांनाच इशारा दिलेला आपल्याला दिसून येत आहे की तुम्ही 5,000 कोटी रुपये शेतकऱ्यांना द्या, कृषी विभागाला द्या, अन्यथा तुम्हाला शेतकऱ्यांना आपल्या सर्वांना शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल। मित्रांनो, अपेक्षा करतो की राज्य सरकार आणि मुख्यमंत्री याच्यावरती काहीतरी विचार करतील आणि शेतकऱ्यांना निधीच्या माध्यमातून या योजनेच्या माध्यमातून पैसे देतील असे आपण गृहीत धरूयात। मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। आपण परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।